हाय. तर आज आहे दीप अमावस्या. सकाळी उठली आणिचा टिफिन वगैरे केला, नाश्ता वगैरे सगळं झालं आणि त्यानंतर मी घेतली रांगोळी काढायला. दीप अमावस्या आहे तर त्याची पूजा संध्याकाळीच असते, पण रांगोळी मात्र सकाळीच काढून घेतली. त्यानंतर सगळे दिवे स्वच्छ करून घेतले आणि पुसूनसुद्धा ठेवले, कारण ते ओलेच ठेवले तर त्यावर डाग येतात. म्हणून स्वच्छपैकी कोरडे करून घेतले. त्यानंतर सगळे अरेंज करून ठेवले. देवपूजा करायची होती तीसुद्धा करून घेतली आणि देवघर मला अगदी स्वच्छ करायचं होतं, कारण बरेच दिवस झाले केलं नव्हतं. म्हणजे अधूनमधून मी करतच असते, पण बरेच दिवस झाले आता करायचं राहिलं होतं. म्हणून मग आता करतीच आहे तर म्हटलं सगळं व्यवस्थित करून ठेवावं. मग लगेचच संध्याकाळची तयारी म्हणजे वाती बनवायच्या होत्या खूप साऱ्या, तर वाती बनवून ठेवल्या, वाती वळून ठेवल्या आणि मग दुपारची काही कामं होती ती सगळी करून घेतली. मी काही दुपारी झोपत नाही, पण थोडंसं अंग टाकलं होतं. मग सगळं आवरलं आणि नंतर आले किचनमध्ये. म्हटलं स्वयंपाक थोडासा लवकरच करावा, कारण आजचा मेन्यू थोडा जास्त होता. म्हणजे वरण, भात, चपाती आणि खीर असा काही मी आज बेत ठरवला होता. मग पटकन आवरायला घेतलं. एकीकडे कुकर लावलं आणि कुकरमध्ये बटाटे आणि डाळ लावली होती, म्हणून भात वेगळा लावला. 2 पीठ मळून घेतले होते. 1 पीठ दिव्यांसाठी आणि 1 चपातीसाठी. दिव्यांच्या पिठामध्ये मी हळद टाकली होती आणि आज दिवे मी थोडे वेगळ्या स्टाईलने करणार होते. हे खूप दिवस झाले मला इन्स्टा आणि यूट्यूब दोन्हीकडे सुद्धा येत होते सजेशनला आणि काही अवघडही नाही आहे, म्हणून म्हटलं ट्राय करून बघावे. तर अगदी कमी पिठात आणि एकदम सुंदर दिसणारे दिवे बनले होते. असा गुलाबासारखा त्याला आकार आला होता. खूप छान वाटत होते आणि त्याच्यामध्ये मी तुपाच्या वाती सोडल्या होत्या. खूप छान वाटत होतं. साडी घालू की नको प्रश्न पडला होता, कारण आणि घरी नव्हता. पण म्हटलं ठीक आहे चल घालावी, कारण मला असंही साड्या घालायला खूप आवडतं. नंतर दिवाबत्ती करायला घेतली आणि मस्तपैकी सगळी तयारी करून ठेवली होती. सगळ्या दिव्यांमध्ये तेल टाकलं, वाती वळून ठेवल्या होत्या म्हणून बरं झालं, कारण संध्याकाळी खूपच गडबड झाली असती. मग सगळ्या दिव्यांचंसुद्धा औक्षण केलं, त्याला तांदूळ, हळदी-कुंकू वाहिलं आणि मस्तपैकी पूजा चालू केली. घरातसुद्धा मी मस्तपैकी गाणे लावली होती, ते सुद्धा खूप छान वाटत होतं आणि आज धूपसुद्धा लावला होता आणि घरी नाही आहे म्हणून लावता आला, नाही तर तो घरी असता तर त्याला अजिबात धूप चालत नाही. मग मस्तपैकी पूजा करून घेतली आणि दारातसुद्धा मला दिवा लावायचा होता, तर दारातसुद्धा दिवा लावून घेतला आणि जे रांगोळी काढली होती त्याच्यावरसुद्धा मी सकाळी हळदी-कुंकू टाकायचे विसरले होते. तर हळदी-कुंकू वाहिलं, फुलंसुद्धा वाहिली आणि बाहेरच्या दिव्याचीसुद्धा पूजा केली आणि हे बघा अशी काही मी रेडी झाले होते. आज व्हाईट ब्लाऊजसोबत ही साडी स्टाईल केली होती. नंतर देवाला नैवेद्य ठेवला आणि नंतर मी जेवण करून घेतलं आणि आल्यावर हे असं काही ताट होतं. उद्याची तयारी करत असा गोड संपला माझा दिवस.